राम राम मंडळी महाराष्ट्र शासनानं जिवंत सातबारा ही मोहीम काढलेली आहे। या मोहिमेमध्ये काय बरं आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। मंडळी, शासनानं एक जी आर काढलेला आहे 19 मार्च 2025 रोजी। त्या जी आरमध्ये असं नोंदणी केलं आहे की 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम हा एक कार्यक्रम आहे शासनाचा। त्याच्या अंतर्गत सातबारे जे आहेत त्यांना जिवंत करायचं म्हणजे काय, नेमकं काय करायचं, चला तर मग आपण आज यामध्ये बघूयात। सर्व मयत खातेदारांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसांची नोंदीचं कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीनं हा जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात येत आहे। याच्यामध्ये 1 एप्रिल 2025 ते 5 एप्रिल 2025 याच्यामध्ये तलाठी जे ग्राम महसूल अधिकारी आहेत त्यांना त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडीवर वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदार यांची यादी तयार करायची। त्यानंतर 6 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025 या तारखेमध्ये वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे, मृत्यू दाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख, स्वयं घोषणापत्र, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची नावे, वय, पत्ते व दूरध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर, रहिवाशाबाबत पुरावा ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांच्याकडे सादर करण्याची गरज आहे व त्यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्यामार्फत वारस ठराव इत्यादी फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करायचे। त्यानंतर 21 एप्रिल ते 10 मेपर्यंत ग्राम महसूल अधिकारी यांनी ई फेरफारमध्ये जे काही वारस फेरफार तयार करावा। त्यानंतर 1966च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावा, जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंदविलेल्या असतील। अशा प्रकारची ही योजना आहे। वरील जो आपण सांगितलेला आहे ना, तो वरील कालबद्ध कार्यक्रम राबविण्याकरता खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आलेला आहे। जे काही तहसीलदार आहेत ज्या तालुक्याचे, त्या संबंधित तहसीलदार यांच्या तालुक्याकरिता समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तहसीलदारांचं समन्वय अधिकारी हे नाव या योजनेमध्ये आहे। त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये हा कार्यक्रम सुरू करायचा, त्याच्यामध्ये काम करायचं आहे। असं त्यांना जे काही सगळे तलाठी आहेत, सर्व तलाठी आहे, कार्यवाही म्हणजे काम करण्यासाठी सांगायचं आहे, सूचना द्यायच्या आहेत। आणि त्याच्यानंतर नियंत्रण अधिकारी म्हणून कोण आहेत, जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर यांच्या तालुक्याच्या मध्ये जेवढे काही तालुके आहेत कलेक्टरच्या अंडर तेवढ्यांच्या तहसीलदारांना त्यांना आणि त्यांच्या मार्फत विभागीय आयुक्त जे आहेत त्यांना विभागीय सहनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येते। विभागीय आयुक्त जे काही 3-4 जिल्ह्यांचा मिळून एक विभाग असतो, जे तिथले कमिशनर आहेत त्यांना विभागीय सहनियंत्रण अधिकारी म्हणून निवड केलेली आणि त्यांच्या अंडर हा कार्यक्रम असणार आहे। आणि याची पूर्ण दर आठवड्याला मीटिंग असणार आहे, मेल असणार आहे। ते मेल एका ठिकाणी करायचं, किती झाले किती राहिले हे जे काय आहे ते अर्ज ई हक्क प्रणाली मार्फतच नोंदविण्यात यावेत। म्हणजे काय, ऑनलाईन करायचं पूर्ण सातबाऱ्यांची। सातबाऱ्यावरील मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वारस नोंदी सातबारा जिवंत म्हणजेच अद्ययावत करण्यासाठी वर नमूद केल्याप्रमाणे विहित कालबद्ध कार्यक्रम राबवावा व जिवंत सातबारा मोहीम यशस्वी होईल याची दक्षता घ्यावी। सदर हा शासन निर्णय आहे। हा शासन निर्णय म्हणजेच जी आर आज आपण बघितला आणि ह्या आपल्या वेबसाईट, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण देत आहोत। आणि तसंच हा सातबारा जिवंत करण्यासाठी आपली काही अडचण असेल तर आपल्या संबंधित तलाठी साहेबाशी म्हणजेच ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी बोलून आपला जो काही प्रश्न आहे तो सोडून घ्यायचा आहे। त्यासाठी वेळ आहे 1 एप्रिलपासून, त्यामुळं तुम्ही लगेच तुमच्या तहसील अंतर्गत जे काही तलाठी आहेत त्यांना संपर्क साधा आणि हा कार्यक्रम आपल्याकडे पार पाडून धन्यवाद। अर्ज ई हक्क प्रणाली मार्फतच नोंदविण्यात यावेत। म्हणजे काय, ऑनलाईन करायचं आहे पूर्ण सातबाऱ्यांची। सातबाऱ्यावरील मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वारस नोंदी सातबारा जिवंत म्हणजेच अद्ययावत करण्यासाठी वर नमूद केल्याप्रमाणे विहित कालबद्ध कार्यक्रम राबवावा व जिवंत सातबारा मोहीम यशस्वी होईल याची दक्षता घ्यावी। सदर हा शासन निर्णय आहे। हा शासन निर्णय म्हणजेच जी आर आज आपण बघितला आणि ह्या आपल्या वेबसाईट, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण देत आहोत। आणि तसंच हा सातबारा जिवंत करण्यासाठी आपली काही अडचण असेल